सुटणार आहे, आता खरा वारा सुटणार आहे। आणि अशा या वातावरणात कोण आलंय तर ज्याने वाशी विभाग क्रिकेट संघटनेची मुहूर्तमेढ रोवली आणि सलग 3 वर्ष म्हणजे हॅट्रिक मारत अध्यक्षपद भूषवत क्रिकेट संघटना उभारली। सोबत आरोग्य सेवेचं व्रत घेत 24 तास कमिटमेंट पाळत असलेला आमचा लाडका मित्र गणेश म्हात्रे इथं आलाय। गणेश भाई तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आणि काय काय वेगळं घडतंय या पंचक्रोशीत आता कुछ काय रे शिट्टी मारताय, अर्धा पैसे नको। बरं पंचक्रोशीत काय काय वेगळं घडतंय, काय काय धमाल घडतंय। वुमन्स क्रिकेटची जी मॅच झाली त्या दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल सन्मानपूर्वक तुम्ही टॉस का बॉक्स कडे यायचं आहे, तुमचा सन्मान घ्यायचा आहे। ज्यांना ज्यांना तुम्ही वेळ काढून आलात, खेळलात, सगळ्यांना आनंद दिलात, तुम्ही आनंद घेतलात तर पंचक्रोशी क्रिकेट संघटना तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करणार आहे, तुम्हाला मेडल देऊन सन्मानित करणार आहे। तर सगळ्या उत्तर विभाग पंचक्रोशी वर्सेस दक्षिण विभाग पंचक्रोशी दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की तुम्ही टॉस का बॉक्स कडे चला आणि स्टेजवर आता आणि पब्लिक साठी फ्रूट सलाड ऑफर केली जाते। असल्या रणरणत्या उन्हात ज्युसेसनी भरलेले मोसंबी, कलिंगड, काकडी, द्राक्ष जर कोणी आणून दिली असतील तर ती पंचक्रोशी क्रिकेट संघटनेतला सगळ्यात हौशी संघ धूमधडाका बोरकरवाडी, जोरदार टाळ्या बोरकरवाडीसाठी, सगळ्यांसाठी फ्रूट सलाड। त्याच बरोबर आपण पाहायला गेलं तर आदरणीय नितीन म्हात्रे साहेब माजी सदस्य ग्रुप ग्रामपंचायत वढाव यांचंही ते मात्र शुभागमन झाले, त्यांचा मी करतोय सहर्ष स्वागत। खूप पाहायला गेलं तर व्यासपीठ अगदी वाशी विभागातील दिग्गज मंडळांनी मात्र ठासून भरलेला मात्र इथे पाहायला मिळतो। या सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच इथे मात्र दिला जाईल, सामनावीराचा पुरस्कार इथे दिला जाईल आणि मी हा सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी स्वतः नितीन दादा यांना विनंती करीन आणि गणेश म्हात्रे साहेब यांना दोघांनाही विनंती करीन की आपण दोघांनी तिथे यायचं आहे। एक डिजिटल वॉटर फिल्टर अर्थातच बॉटल इथे मात्र दिली जाईल। तर नितीन दादांना विनंती करीन, नितीन म्हात्रे साहेबांना विनंती करीन आपण यायचं आहे। चला टॉस बॉक्स खाली करायचं प्लीज। मॅच ऑन करायची आहे, मॅच ऑन। तर वैभव म्हात्रे यांना सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जातोय। थँक्यू। तर चला वुमन्स सगळ्या 11 तुमचे सगळे सहभागी खेळाडू इकडे यायचं आहे, दोन्ही टीमचे। चला तुमचे कुठे सगळे खेळाडूंना घेऊन या, सर्व खेळाडूंना घेऊन या, मेडल्स दिले जातील तुम्हाला, मेडल्स आहेत तुमच्यासाठी। पहिल्याच बॉलवरती प्रहार आणि बॉल चालला सीमा पार, 6 धावांसाठी येईल षटकार आणि
त्याचबरोबर वरद एंटरप्राइजेसचे मालक आणि त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत वढावचे माजी सदस्य जीवन मात्रे लाखोले, जर का आपण इथे उपस्थित असाल तर आपण कृपया प्लीज या आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. ज्यांच्याकडनं आम्हाला भरपूर सारी मदत पंचकृषी क्रिकेट संघटनेसाठी मात्र झालेली आहे. आर्थिकरित्या मदत आपण जर पाहायला गेलं तर सातत्याने मात्र आम्हाला मदत करणारे एकमेव नाव जीवन मात्रे लाखोले यांचं मी यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. धावसंख्या 13 झालेली आहे. धन्यवाद रुपेश म्हात्रे, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, पंचकृषी क्रिकेट संघटनेचे सर्व पदाधिकारी, तमाम किराडशिक, मी गणेश म्हात्रे, वाशबाग क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष, आपणा सर्वांचं या क्रीडानगरीत हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो एक मैदानाकडे. सामना होतोय तामशी बंदर विपक्ष विठ्ठलनगर. 13 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू सुंदर चेंडू होता, ब्लॉकला टाकलेला चेंडू, लॉंगांच्या दिशेने मारलेला फटका, कार्पेट शॉट आणि 2 धावा पूर्ण होता. 2 धावांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होती ती 15. अतिशय महत्वाची लढत आहे, कारण या सामन्यामध्ये जिंको किंवा मरू अशी ही भूमिका असणार आहे. जिंकेल तो क्वार्टर फायनल मध्ये धडक मारणार आहे, याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. अतिशय महत्वाची लढत असेल आणि हा येतोय लॉंगांच्या दिशेने एक उत्तुंग षटकार. डीजे मास्टर चैता पाकाची रात पुनवीची, चैता पाकाची येल जायली पाठीची, आई येल जायली पाठीची, उडगोवर देवी येल जायली तुझी. धन्यवाद डीजे. हॅलो, धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहतोय सामना की जिंकू किंवा मरू, करू किंवा मरू अशी लढत ही चालू आहे आणि तशीच फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. विक्रांत यांच्याकडून घाणाघाती 3 प्रहार आपण पाहिले, उत्तुंग षटकार आणि या 3 षटकांचे सायने धावसंख्या होते. पहिल्या षटकामध्ये 21 धावापर्यंत मदर मारलेली आहे. अतिशय नियोजनबद्ध आयोजन, नियोजन, पंचकृषी म्हटलं की एकजुटीचं ही प्रतीक आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज प्रशांत, पुन्हा एकदा प्रहार केलाय, बघूया. आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथं होते, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही. 2 धावा होतात. 2 धावांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या होती ती 23. पहिलं षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तामशी बंदर संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 23. त्याचबरोबर मी डॉक्टर साहेब आणि त्याचबरोबर या महिला वर्ग आहेत त्यांना विनंती करीन, आमच्या सरपंच मॅडम या मनीषाताई आपणास विनंती करीन, सारिकाताई, त्याचबरोबर रश्मीताई आणि आमच्या संजय ठाकूर साहेब यांच्या मात्र आई यांना विनंती करीन आपण सगळ्यांनी खाली यायचं आहे आणि आपल्या शुभास्ते मात्र या मेडल्स दिल्या जातील. तर रोशन साऊंड सर्व्हिसचे मालक सुभाष पाटील आणि रोशन यांच्या सौभाग्यवती आदरणीय त्यांनाही सौभाग्यवतीने विनंती करीन की आपण इथे यायचं आहे. आपल्या शुभास्थिती मात्र दिल्या जाईल. सर लवकर यायचं आहे, घाई करा प्लीज प्लीज. सभापती साहेब या. चंद्रप्रभा प्रफुल्ल म्हात्रे ताई यांनाही विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. या मेडल्स इथे मात्र दिल्या जातील. चला मीनाक्षी ताई या खाली या, लवकर तुमच्या हस्ते मेडल्स दिले जाणार आहेत. या लवकर या पटापट जरा, ही ओर चालू व्हायच्या अगोदर मेडल्स दिले जातील. सारिकाताई या पटकन, एक एक जरा प्रत्येकाच्या हाताने एक एक. संजय ठाकूर आई चला लवकर यायचं प्लीज. नक्कीच रंगतदार लढत पाहिली होती. महिलांचा हा सामना पिठामध्ये अतिशय सुंदर रंगतदार लढत आपली पाहिली. महिलांची पहिली स्पर्धा आपण पाहिली आणि त्याचा आनंद मात्र सर्व महिलांनी घेतला होता. एकजुटीचा प्रत्येक सर्व विसरून पुन्हा एकजुटीनं निर्माण झालेली पंचकृषी क्रिकेट संघटना, आजी माजी सर्व पदाधिकारी आणि संपूर्ण ग्रामस्थ एकवटले आणि खारेपाट्यातील सर्व मंडळी एकत्र घेऊन आजचा आपण पाहतोय. थँक्यू. एक वेगळा आनंद इथं पाहतोय. कॅमेरा मॅच ऑन, मॅच कडेच लक्ष ठेवायचं. इकडे कॅमेरा फिरवू नका. मॅच तुम्ही कव्हर करायची 2 मिनिटांमध्ये. चला लगेच कॅप्टन पहिल्यांदा यायचं. कॅप्टन प्लीज, कॅप्टन या पुढे. चला, चॅम्पियन संघ आहे तर मेडल दिलं जाईल सरपंच मॅडम यांच्या शुभ हस्ते. ते मात्र आपण पाहायला गेलं तर त्रिदे
मेडल्स इथे मात्र दिले जातात. आपण पाहायला गेलं तर स्वतः कॅप्टन ज्यांनी षटकारांची अतमसबाजी पाहायला मिळाली, आपल्या टीमला विजयी करून दिलं. त्यानंतर चला इथे रुचिता पाटील ज्यांनी त्यांच्या समोर चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी केली. रुचिता रुपेश पाटील यांना इथे मात्र मेडल दिलं जाईल. तर मी विनंती करेन आमच्या सभापती मॅडम यांना की रुचिता रुपेश पाटील यांचा मात्र मेडल देऊन सन्मान करायचा आहे. त्यानंतर योगिता निवृत्ती हॅलो आहे बा योगिता निवृत्ती माली यांनाही मात्र सन्मान रश्मी भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ती द्यायचा आहे. चला त्यानंतर वनिता ठाकूर काकू आमच्या आभार प्रदीप ठाकूर यांच्या सौभाग्यवती आज मॅचला एन्जॉय केले. सारिका ठाकूर यांच्या शुभास्ती मेडल दिला जाईल. त्यानंतर दीप्ती पाटील यांनाही मात्र हा शुभ सन्मान इथे मात्र पुरस्कार दिला जाईल. मेडलने मात्र पुरस्कार दीक्षिता ठाकूर त्यानंतर अर्चना मोहन म्हात्रे यांना विनंती करेन की आपण यायचं आहे. अर्चना मोहन म्हात्रे नंतर सुवर्णा गिरीश म्हात्रे आपण यायचं आहे. सुवर्ण गिरीश म्हात्रे किंजल महेश माळी त्यानंतर हर्षली राजेंद्र ठाकूर राजू दादा आमचा त्यांची कन्या. त्यानंतर मनस्वी मच्छिंद्र ठाकूर त्यानंतर अर्चना मंगेश म्हात्रे बोरकरवाडी यांनाही मेडल दिलं जाईल. त्यानंतर एस संजय ठाकूर यांची सुकन्या ही खेळताना मात्र पाहायला मिळाली. कैवल्या संजय ठाकूर यांनाही इथे मेडल दिलं जाईल. मी सगळ्यांची नावं घेतो, सगळ्यांनी एकेकाने जायचं आहे. एंजल रुपेश पाटील आपण इथे जायचं आहे. हॅलो यस तृप्ती वहिनी आमच्या संजय ठाकूर यांच्या सौभाग्यवती यांच्या शुभ हस्ते इथे मात्र हा पुरस्कार दिला जातोय. त्यानंतर चला इथे बाकीची टीम या पुढे 29 तर नेक्स्ट मॅच आपण एका ओव्हर नंतर घेऊया. थँक्यू गणेश म्हात्रे सर. धन्यवाद रुपेश. मॅच रंगात आपण पाहतोय. दुसरे षटक फेकतोय गोलंदाज आर्यन. धावसंख्या झालेली आहे 29. आर्यन आपल्या षटकातील पुढचा चेंडू फेकेल विक्रांत दीपेश साठी. ओ सुंदर चेंडू होता. चेंडूला मात्र दिशा दिलेली आहे. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. एक धाव पूर्ण. दुसरी धावसाठी प्रयत्न. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण. तिसरी धावसाठी नक्कीच प्रयत्न. बघूया प्रयत्न होते की काय. आणि चांगली रनिंग बिटवीन आपण पाहतोय आणि 3 धावा सहजरित्या पूर्ण करतोय. 3 धावांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झालेली आहे ती 32. चांगलं आयोजन नियोजन पाहते पंचकृषी क्रिकेट संघटना, सर्व पदाधिकारी, आजी माजी पदाधिकारी आणि सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या अथक परिश्रमाने ही भव्य दिव्य चॅम्पियन ट्रॉफी आपण पाहतोय. माझ्या समवेत जोडले गेलेले आहेत माझे साथी समालोचक खारपले गावचे, परंतु या विभागावर त्यांचं नितांत प्रेम आहे असे जितेंद्र पाटील सर. त्यानंतर नरेंद्र भोईर, वाशिबा क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष बबलू म्हात्रे, तदनंतर विद्यमान अध्यक्ष नरेश म्हात्रे आणि आमच्या सर्वांचे सल्लागार आशीर्वाद मोकल. पुनश्च एकदा गोलंदाज आर्यन. सुंदर चेंडू होता. फलंदाजाला मात्र काही समजलं नाही. दुसरे षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 3/32. अतिशय सुंदर धावसंख्या उभारलेली आहे. कारण ही लढतच अशी आहे की जिंकणारा संघ इथून मात्र माघारी परतणार आहे. विजय होणारा संघ डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये धडक मारणार आहे. त्यामुळे अतिशय महत्वाची लढत आहे. आणि असंच पाहते 2 षटक संपल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 32. अतिशय सुंदर नियोजन पाहतोय. मी सतत सांगत असतो रुपेश पाटील असतील, आमच्या या आदरणीय दत्ता सर, सतत चर्चा असते आणि ती चर्चा असते पंचकृषी क्रिकेट संघटनेची. प्रत्येक वेळी स्पर्धा आपण पाहिल्या 10 ते 12 स्पर्धा झाला. प्रत्येक स्पर्धेला सर्वांचं जेवण, सर्व ग्रामस्थ एकवटले जातात आणि प्रत्येकाचं आयोजन नियोजन पाहिलं तर आयोजन नियोजन प्रत्येक स्पर्धेला आणि त्याच्यानंतरही भव्य दिव्य चॅम्पियन ट्रॉफी आज बी आपण पाहतोय. संपूर्ण क्रीडा रसिक असतील, खेळाडू, सन्माननीय पाहुणे, या सर्वांचं जेवणाची व्यवस्था सुद्धा आज या चॅम्पियन ट्रॉफी निमित्त करण्यात आलेली आहे. आणि त्यांचं सर्व असते ते आपण पाहतोय की ही चॅम्पियन ट्रॉफी रंगतदार कशी व्हावी, संपूर्ण समाज आपला एकवट कसा व्हायचा आणि त्याचं
कारण सामाजिक कार्य त्यांनी व्रत हातात घेतले आहे ते आमचे आदरणीय संजय ठाकूर यांच्या जेव्हा वेगवेगळ्या भूमिका असतात आणि त्या 8 भूमिका मात्र त्यांनी साकारलेल्या आहे. चला फास्ट घ्यायचे आहे, मॅच फास्ट घ्यायची आहे, कारण आज बऱ्याच आपल्या स्पर्धा खेळवायच्या आहेत. दिव्या रामचंद्र ठाकूर यांना इथे सन्मानित केले. सारिका ठाकूर सर आपल्या विनंती करेन. त्यानंतर निवेदिता विलास म्हात्रे, चला आपण जायचं आहे. त्यानंतर साक्षी मारुती म्हात्रे, पूजा रमेश म्हात्रे, पूर्वा रमेश म्हात्रे यांनाही दिला जाईल. एकीकडे जायचंय लवकर. प्राची देविदास ठाकूर, अक्षरा आमची दत्त सरांची कन्या अक्षरा दत्तात्रय म्हात्रे, त्यानंतर जिज्ञासा नरेश म्हात्रे, ऋतिका रुपेश ठाकूर, या सगळ्यांना हा मेडल देऊन इथे मात्र पुरस्कार करण्यात येतो. सगळ्या महिला वुमन्स मॅच जे खेळले गेले त्यांना मात्र हा मेडल देऊन मात्र सन्मानित करण्यात येत आहे. आमच्या सगळ्या मान्यवरांच्या शुभहस्ते आमचे महिला वर्ग आहे त्यांच्या शुभहस्ते मात्र हे मेडल दिले जातात. थँक्यू व्हेरी मच. ओ टू गणेश म्हात्रे सर. सुंदर आयोजन नियोजन महिलांची क्रिकेट स्पर्धा या खारेपाटा विभागामध्ये पहिल्यांदाच आपण पाहिली. महिलांना पुढे जायला पाहिजे आणि महिलांना पुढे जाण्यासाठी खेळामध्ये सुद्धा त्यांनी प्रावीण्य मिळायला पाहिजे आणि त्यांची एक लढत आपण पाहिली. सुंदर आयोजन नियोजन सुंदर लढत तिथं पाहिली. सगळ्या महिलांनी इथं सहभाग घेतलेला होता. त्या सर्व महिलांचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानाकडे. तिसरं षटक आणि शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज संतोष. धावसंख्या झालेली आहे ती 35. पुढचं चेंडू फेकेल संतोष विक्रांत साठी. विक्रांत मात्र अतिशय सुंदर भारदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतंय. याच मैदानावर गेली आपण पाहिलं 15 वर्षाचा जर काळ पाहिला तर सुंदर स्पर्धा व्हायचा. सुंदर चेंडू, परंतु थोडासा ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचांकडून व्हाईटचा इशारा, तुषार पंच आहे आणि तुषारकडून व्हाईटचा इशारा होतोय. व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 36. सुंदर धावसंख्या उभारलेली आहे कारण लढतच तशी आहे. कारण जिंकणारा संघ हा मायदेशी परतेल आणि हरणारा संघ मायदेशी परतेल तर जिंकणारा संघ या स्पर्धेमध्ये टिकून राहणार आहे. डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये लढत त्यांची होणार आहे. त्यानंतर सेजल देविदास ठाकूर विठ्ठलनगर यांचंही इथे मेडल देऊन पुरस्कार करण्यात येईल. तर सेजल विनंती करेन तुला आपला पुरस्कार इथे स्वीकारायचा आणि एक फोटोग्राफ घ्या आणि लगेच फिनिश करा. ओ टू गणेश म्हात्रे सर. पुन्हा गोलंदाज, पुन्हा एकदा थोडासा लेग बाहेर जाणारा चेंडू. व्हाईटचा इशारा मिळतोय. व्हाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 37. आपण पाहतोय इथे फ्रूटचं वाटप करण्यात आलेलं आहे. संपूर्ण मान्यवर क्रीडारसिक खेळाडूंसाठी फ्रूटचं वाटप झाल्याने हे फ्रूटचं संपूर्ण व्यवस्था केलेली आहे. बोरकोवाडी संघाकडून व्यवस्था केलेली आहे. तसेच थंड्याची सुद्धा, कारण उन्हाचं वातावरण आहे आणि संपूर्ण प्रेक्षक किंवा मान्यवर असतील खेळाडू त्या सर्वांना थंड्याची व्यवस्था मंत्रीवाडी संघाकडून करण्यात आलेली आहे. खरंच चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. प्रत्येकाने सहभाग मात्र घेतलेला आहे आणि प्रत्येकाच्या सहभागाने जेव्हा प्रत्येक कोणताही सगळे जर सहभाग घेतात तेव्हा कोणताही उत्सव असो कोणताही स्पर्धा असतो ही यशस्वी वाटता करते. आता मात्र ते मोठा प्रहार बघूया झेल होते की आहे आणि हा मोठा षटकार येतोय. लॉंगॉनच्या दिशेने मारलेला हा सुंदर देखना षटकार. षटकारचा धावसंख्या होते ती 43. थँक्यू. जय श्रीरामाचा नारा मात्र घुमताना पाहायला मिळेल. पंचकृषी चॅम्पियन ट्रॉफी अगदी दे दनादन बुलबाला इथे मात्र पाहायला मिळाला. टॉस साठी मात्र मी आमंत्रित करेन. इथे नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. साईनाथ मंत्रीवाडी दत्ता म्हात्रे सरांचा हा संघ आणि कालभैरव ठाकूर बेडी दोन्ही कॅप्टननी या ओव्हर नंतर आमच्या टॉस बॉक्स मध्ये मात्र इथे उपस्थित राहायचं आहे. तर गणेश म्हात्रे सर मी सांगू इच्छितो इथे जो नन्ना आपण खेळताना पाहायला मिळतोय तर आम्ही अगोदरच बराच सारा उल्लेख केला होता. ज्या खेळाडूनं प्लास्टर हात केला होता त्याचा हात फ्रॅक्चर होता. त्याच्यानंतर त्यांनी
21 धावा, वन हँड, 3 षटकार लगावले होते एका हाताने. आणि रायगड टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर सावल्याचा किरण पवार हा एकमेव असा खेळाडू आहे की तो एका हाताने मात्र फटके खेळतो. आणि त्याच फटकेबाजी खेळणारा हा खेळाडू नन्ना तामशेबंदरचा स्टार खेळाडू पंचक्रोशीचा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच रुपेश, आपण सांगितलं विक्रांतची खेळी पाहतोय, भारदार खेळी. कारण ही स्पर्धा या सामन्यात तसा आहे की जिंकू किंवा मरू अशी लढत चालू असताना तर जिंकणारा संघ क्वार्टर फायनल मध्ये धडक मारेल. आणि विक्रांतची खेळी पाहिली तर आतापर्यंत 3 षटकार आणि 4 षटकार आणि 1 चौकार अशी आतषबाजी केलेली आहे. आणि सामना 11 बॉल 37 धावांची इथं खेळी करताना आपल्याला पाहतोय. अजूनपर्यंत 2 चेंडू बाकी आहेत. नक्कीच परत 2 चेंडू एखाद 9 बॉलवरच्या षटकारात नक्कीच 50 पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पाहतोय आणि हा येत आहे उत्तुंग षटकार. धावसंख्या झालेली 43, वैयक्तिक 43 धावा झाले आहेत आणि धावसंख्या झालेली 56 मध्ये वैयक्तिक 43 धावा. रुपेश पाटील पहा काय खेळले असेल. थँक्यू विजय राहुल. कालच उल्लेख केला होता डीजे नितीन, डीजे मॅडी, डीजे सँडी, डीजे सागर ज्यावेळी मात्र पनवेल तालुक्यामध्ये जातो आमचे डीजे राहुल थोडंसं स्लो आहे, त्यांच्याकडे ट्रेनिंगला न्यावं लागेल. तर आणखी एक अनाउन्समेंट मी इथे करू इच्छितो. येणाऱ्या 24 आणि 25 तारखेला वाशी विभाग प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक टेनिस क्रिकेटचा धमाका वाशी विभागामध्ये होताना पाहायला मिळेल. आमचे बबलू मात्रे यांच्या निदर्शनामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. 50,000 रुपये रोख रक्कम आणि 30,000 रुपये द्वितीय क्रमांक VVPL 2024 वाशी विभाग प्रीमियर लीग येणाऱ्या फेब्रुवारीमध्ये 24 आणि 25 तारखेला मात्र संपन्न होताना पाहायला मिळेल. आणि ऑप्शन 16 14 फेब्रुवारीला मात्र याचं संपन्न होईल. नक्कीच आता मात्र कार्पेट शॉट घेतोय. लॉंगांच्या दिशेने मारलेला फटका, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी नक्कीच प्रयत्न असेल आणि 2 धावा इथं मात्र सहजरित्या पूर्ण होतात. 2 धावांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झालेली आहे ते 58. 59 धावांचं लक्ष असेल. 3 षटकं संपलेल्या आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर तामशेबंदर संघाने धावसंख्या रचलेली आहे ते 58 आणि विठ्ठलनगर संघाला लक्ष ठेवलेलं आहे ते 59 धावांचं. या 58 धावांमध्ये 45 धावांची नॉट आउट पारी केलेली आहे तो विक्रांत. खरंच विक्रांत तुझं अभिनंदन असेल. त्यामध्ये 4 षटकार, 1 चौकार आणि एकेरी धावा करून 45 धावा करून नॉट आउट झालेला आहे. नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळाला. क्रीडा रसिकांचे नव्हे तर आमचे जे इथे उपस्थित मान्यवर आहेत त्या मान्यवरांची मन मात्र आपण जिंकलेली आहेत. नक्कीच माझ्या जोडीला जोडले गेलेले आहेत. या व्यासपीठावर आपण पाहतोय वाशिबा संघटनेचे सल्लागार आणि पंचप्रमुख शरद म्हात्रे सुद्धा आहेत. नितीन म्हात्रे माजी सदस्य सुद्धा इथे या व्यासपीठावर विराजमान आहेत. तसेच माझे मित्र बाबू म्हात्रे, गणेश म्हात्रे, दत्ताली वडाव, तसेच सुकेश म्हात्रे, दत्ताली वडाव यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला सदिच्छा शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेसाठी आणि ते सुद्धा या स्पर्धेला उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. चला इथून लगेच टॉस होईल. तर कालभैरव ठाकूरपेढीचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि साईनाथ मंत्रीवाडीचे कॅप्टन उपस्थित आहेत. आदरणीय वाशी विभागाचे 2 डॅसिंग व्यक्तिमत्व नरेश म्हात्रे साहेब वाशी आणि त्याचबरोबर नरी भोईर साहेब वडाव यांना मी विनंती करेन आदरपूर्वक की आपण टॉस साठी इथे मात्र यायचं आहे. चला विठ्ठलनगर टीम प्लीज लवकर यायचं आहे कारण आपल्याला भरपूर सारे सामने इथे उरकायचे आहेत. तरी सहकार्य करा आम्हाला. लगेच बलंदाज पाठवा आणि तामशेबंदर संघ आपण मात्र क्षेत्ररक्षणासाठी लगेच मैदानामध्ये जायचं आहे. तर मी टॉस साठी आमंत्रित करेन वाशिबा क्रिकेट संघटनेचे विद्यमान नरेश भाऊ यांना विनंती करेन आपण इथे यायचं आहे आणि वाशिबा क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ नरी भोईर वडाव यांना विनंती करेन. टॉस इथे मात्र घेतला जाईल. ठाकूरबेडी आणि मंत्रीवाडी या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळेल. टॉस इथे होतो. स्विन द कॉइन. छापा घेतलाय ठाकूरबेडी संघानं. टॉस लागलाय ठाकूरबेडीच्या बाजूनं. काटा आलाय आणि त्या टॉस लागलाय मंत्रीबेडीच्या बाजूनं. काय निर्णय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेऊ.
टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं गेलं तर बऱ्याच वेळा मोठा संघ असो की छोटा संघ असो, परंतु टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण मात्र घेतलं जातं. तर बॅटिंग असा निर्णय का आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. अगोदरच्या दोन्ही मॅच आमची टीम हरलेली आहे आणि त्यामुळे आता सगळ्या खेळाडूंना खेळाचा आनंद घेता आला पाहिजे आणि ठाकूरपेठ देखील चांगला संघ आणि त्यांच्या समोर प्रयत्न करू जास्तीत जास्त धावा काढण्याचा. आम्ही इथून आणखी गणित पाहिल्यानं जर का तुम्ही इथून पराभूत होताय तर शिवशंभू जनवली संघाला मात्र दार उघडलं जातोय. ठाकूरपेठी संघ पाहायला गेलं तर या वर्षी टच मध्ये आहे. चॅम्पियन ट्रॉफीचा मानकरी सुद्धा पाहायला मिळतोय. मुन्ना इथे टॉस हरला, तू जर टॉस जिंकला असतं तर काय घेतलं असतंस. क्षेत्ररक्षण घेतलं. यस, थँक्यू. तुम्हाला बेस्ट ऑफ लक देईन मी सर. तुम्हालाही मी नरी भोईर साहेबांना विनंती करेन की आपण इथे यायचं आहे 2 मिनिटासाठी फक्त. दादा, ज्या प्रकारे तुम्ही वाशी विभाग क्रिकेट संघटनेसाठी मेहनत घेता आम्हाला माहिती आहे, इथे येऊन तुम्हाला कसं वाटतंय. अरे बाबा, मला बोलता येत नाही जास्त. नियोजन तर चांगलं आहे आणि सर्व संघांना बेस्ट ऑफ लक आहे. थँक्यू. अतिथी कक्षामध्ये परत एकदा बसायचं आहे. मी आमच्या साहेबांना दोघे विनंती करेन. चला, मॅच ऑन करायची आहे लगेच. जास्त वेळ घेऊ नका इथे, कारण आणखी आपल्याला इथून जर का आजच्या दिवसातील फायनल पर्यंत पाहायला गेलं तर मॅच उरकायची आहे. त्या 9 मॅचेस, 7 मॅचेस अजूनपर्यंत आपल्याला खेळायचे आहेत. त्यामुळे कृपया विनंती करेन की आपण थोडंसं मात्र ते फास्ट करायचं आहे. हॅलो, चला, पंचांना विनंती असेल की सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, कारण अजूनपर्यंत 7 मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत. त्यामुळं वेळ कमी आहे. नंतर जेवणाचा सुद्धा कार्यक्रम असेल. सर्वांना विनंती असेल, जे संघ असतील, खेळाडू असतील, त्यांना विनंती असेल की आपण भोजनासाठी सुद्धा जायचं आहे. दुपारचं सत्र चालू झालेलं आहे. आपण पाहतोय 58 धावा, 59 धावांचं लक्ष जर एक गाठायचं असेल तर पहिल्या षटकापासून जितेंद्र सर मोठे प्रहार करावा लागतील, कारण मोठे जर प्रहार आले तरच हा सामना विठ्ठलनगर संघ जिंकू शकेल. आणि लढतच तशी आहे, जिंकणारा संघ डायरेक्ट क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करील आणि या संघाला जर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर मोठे प्रहार करायला लागतील. आणि स्ट्राईक वार पण येतोय, पाहतोय एक अनुभवी खेळाडू आहे प्रशांत पाटील. प्रशांत पाटीलचं एक मोठं नाव आहे वाशीबाग संघटनेमध्ये सुद्धा पाहतोय. आणि खारेपाटामध्ये आपण पाहिलं तर बऱ्याच स्पर्धा त्यांनी खेळल्या आहेत आणि मोठा अनुभव असेल. त्यामुळे प्रशांत पाटीलला काहीतरी मोठी करावी लागेल. नक्कीच सर. पहिल्या चेंडूवर खरं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय फर्स्ट स्लिपच्याकडनं, थोडंसं फंबल जातोय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू पोहोचतोय. जोपर्यंत फिकी करतील तोपर्यंत मात्र 2 धावांनी सुरुवात करते. सर, आपण म्हटल्याप्रमाणे 19.66च्या सरासरीनं धावा जमवायच्या आहेत या मॅच मध्ये जर विजय संपादन करायचा असेल तर. प्रशांतला ज्या पद्धतीने एक विक्रांत एक विस्फोटक खेळी केली होती आणि मॅच धावांचा डोंगर समोर उभा केलाय, तशा प्रकारची खेळी कोणीतरी एका फलंदाजाने ती जबाबदारी घ्यायला पाहिजे. आणि तशा प्रकारची जर विस्फोटक खेळी केली तर मॅच मध्ये लाईव्ह राहू शकतात. हो, नक्कीच सर. आता मात्र सुंदर चेंडू आपण पाहतोय. सुंदर विक्रांत एक मोठं ऑलराऊंडर खेळाडू आहे. विक्रांतची खेळी पाहिली, गोलंदाजी पाहिली. आताचा जो चेंडू फेकला होता तो अतिशय सुंदर चेंडू होता. फक्त चेंडूला दिशा दिल्यानंतर डायरेक्ट चेंडू किपरच्या हातात. आणि इथं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू होतोय. निर्धाव चेंडू सांगता होते धावसंख्या झालेल्या 2. पुन्हा एकदा विक्रांत आता मात्र फाईन लेगच्या दिशेने प्रहार करतोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करतोय आणि 2 धावा मात्र इथं सहजरित्या पूर्ण होतात. चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय. डॅशिंग नेतृत्व गंगाधर ठाकूर साहेबांचं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्या चॅम्पियन ट्रॉफी 3 धावा घेतलेल्या आहेत. 59 धावांचं लक्ष गाठताना आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 5 धावांची लयलूट मात्र केलेली आहे. आणि आता मात्र फलंदाजासाठी येतोय तो फलंदाज रुपेश. सामना करतोय विक्रांत. विक्रांत एक मोठं नाव आहे. चालू वर्षामध्ये पाहतोय विक्रांतला मी कधी पाहिलं नव्हतं, परंतु सुंदर दिशा मात्र दिल्या. सुंदर चेंडू फेकला होता. चेंडूला फक्त दिशा दिलेली. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न बघूया. आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. 2 धावांच्या मोबदल्या संघाची धावसंख्या होती ती 7. नक्कीच विक्रांत पुढील वर्षी मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल, कारण चालू वर्षामध्ये मी पहिल्यांदाच विक्रांतला पाहिलं आणि विक्रांतची जी फलंदाजी पाहिली, जी फलंदाजी पाहताना
अतिशय आक्रमक फलंदाजी होती. चांगल्या चेंडूला सन्मान दिला तर खराब चेंडूवर मोठे प्रहार करीत चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. धावसंख्या तेथेच रोखली होती. धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 7. तर सामना आपला जिंकायचा असेल, विठ्ठलनगर संघाला जर सामना जिंकायचा असेल तर मोठे प्रहार येणं गरजेचं आहे. कारण लक्ष मोठा आहे. 59 धावा, 18 चेंडू मध्ये 59 धावा जर करायच्या असतील तर मोठे प्रहार जर आले, या चेंडू पासून जर मोठे प्रहार आले तरच आपण हा सामना जिंकू शकाल, अन्यथा आपल्याला मायदेशी परतावा लागेल. नक्कीच पुन्हा एकदा विक्रांत सामना करतोय. रुपेश आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता. कव्हर आणि पॉइंट मधून मारलेला हा फटका आणि पाहता पाहता कार्पेट शॉटने येतोय लॉंग ऑफच्या दिशेने. चौकार डीजे. पहिल्या षटका अखेर धाव संख्या आहे ती 11. खरं तर 19.66च्या धाव गतीनं पळायचं होतं. अजूनही काही धावा पाठीमागे आहेत, परंतु येणाऱ्या 12 चेंडू आणि उर्वरित धावा जमवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार करणं, मोठा फटका घेणं गरज असेल ती मात्र टीमची. नक्कीच जितेंद्र सर, इथं पाहतोय एक मोठी न्यूज झालेली आहे. जे क्षेत्ररक्षण करतोय तामशीबंदर हा संघ, आपल्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. जर चालू वर्षी आपण चॅम्पियन ट्रॉफी जिंकलीत तर प्रसाद म्हात्रे भाल यांच्याकडून आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात येतील. पुढील वर्षासाठी आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर असतील. प्रसाद म्हात्रे भाल यांच्याकडून आपल्याला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात येतील, याची नोंद घ्यायची आहे. हा नक्कीच इथं सन्मान होतोय. सन्मानाचा इथं कार्यक्रम रंगताना आपण पाहतोय. या स्पर्धेसाठी सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आपले आदरणीय वाशिबाग क्रिकेट संघटनेचे पंचप्रमुख सल्लागार, अतिशय महत्वाच्या भूमिका आपण 10 वर्षामध्ये पाहिलोय. आणि ते इथं आपण पाहतोय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती सन्माननीय जयमला प्रफुल्ल म्हात्रे यांचा इथं सन्मान होतोय. मायेचे उपचार, शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथं सन्मानित करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. पुन्हा इथे घेऊन जातोय मैदानाकडे. आता मात्र मोठा प्रहार केलेला आहे. डीप फाइंडच्या दिशेने मारलेला हा सुंदर चौकार, प्रशांतच्या बॅटीतून निघालेला हा सुंदर चौकार. चौकाराच्या साईने धावसंख्या होती ती 15. अजून परत मोठे लक्ष गाठायचं आहे. हा नक्कीच आपण पाहतोय. गोलंदाजीचं नाव काय रे? ओमकार. नक्कीच पुन्हा एकदा पुन्हा मारला, पुन्हा त्या दिशेने मारला फटका. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल. बघूया, क्षेत्ररक्षण चांगलं आहे परंतु रनिंग सुद्धा अतिशय चांगली आपण पाहतोय. प्रशांतची 2 धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतोय. 2 धावाच्या मोबदल्या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 17. नक्कीच आयोजन नियोजन पाहतोय. जिथं संजय ठाकूर साहेब असतील तिथं आयोजनामध्ये कुठेही कमी होणार नाही. कारण आपण पाहतोय होली उत्सव, या विभागामध्ये पहिला होली उत्सव मी पाहिला होता आणि त्यामध्ये सहभाग घेतला होता. खमंग आस्वाद तिथे घेतला होता. चांगला नियोजन, प्रत्येक मनावर घेतलं की कोणतीही गोष्ट शक्य नसतं आणि ते संजय ठाकूर यांच्याकडून शिकायचं असतं. पुन्हा एकदा बॅटची इनकडा घेत आहे. गलीमध्ये गेलेला फटका, नक्कीच 4 धावा येतात. मारण्याचा प्रयत्न होता पण बॅटची इनकडा घेतली आणि गलीमध्ये हा येतोय चौकार. चौकारच्या साईने धावसंख्या होती ती 21.
नक्कीच चांगलं आयोजन नियोजन पाहतोय. खरंच मी धन्यवाद देतो सर्व पंचकृषीतील सर्व पंच कमिटी असेल चालू वर्षाची, माझी पंच कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ आपल्या सर्वांना धन्यवाद देतोय की सुंदर आयोजन नियोजन एकजुटीचा प्रत्येक. पुन्हा आता मात्र प्रहार केलेला, हल्ला चढवलेला आहे. स्टेट डाईव्हला आला फटका, एक धाव पूर्ण. दुसऱ्यासाठी निश्चित प्रयत्न आणि 2 धावा इथं सहजरित्या पूर्ण होतात. 2 धावांच्या मोबदल्या संघाची धावसंख्या होती ती 23. अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठायचा आहे. 59 धावांचं लक्ष आहे. 59 धावांचं लक्ष गाठायचं असेल तर प्रत्येक चेंडूवर षटकाराची आवश्यकता आहे आणि इथे प्रशांतला मात्र करावा लागेल. मोठे प्रहार आले तरच हा सामना आपण जिंकू शकाल. आता मात्र स्क्वेअर चेंडू इथं पाहतोय, वाईटच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे 24. अजूनपर्यंत 35 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 7 चेंडू आणि 35 धावा. प्रत्येक चेंडूवर जर प्रहार केला तरच हा सामना विठ्ठलनगर हा संघ जिंकू शकतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर चेंडू, बॅट बॉलचा काही संबंध नाही. निर्धाव चेंडू. दुसरे षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 24. आता उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 35 धावा. म्हणजे समीकरण जर पाहिलं तर प्रत्येक चेंडूवर षटकाराची आवश्यकता आहे. खरंच नेत्रदीप्ती असं आयोजन नियोजन पाहतोय. सर्वांसाठी फ्रूट्स आपण पाहिलं, थंड्याची व्यवस्था पाहिली. फ्रूट्स फ्रूट्सची आपण पाहतोय ते बोरकरवाडी या संघानं इथं त्यांनी व्यवस्था केली होती. तर नंतर आपण पाहतोय सर्वांसाठी सर्व क्रीडारसिक असतील, मान्यवर असतील, खेळाडूंसाठी थंड्याची व्यवस्था साईनाथ मंत्रीवाडी संघाकडून करण्यात आलेली होती. आणि आजची भोजनाची व्यवस्था सुद्धा, चिकनची व्यवस्था. गणेशभाई, भोजनाची व्यवस्था वडाव ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच असलेल्या पूजाताई अर्थात अशोकदादा आणि पूजाताई यांच्या मार्फत झाली. जोरदार टाळ्या पूजाताई आणि अशोकदादांसाठी. आणि कोणी मोठा नेता असला की त्याच्या सोबतीला त्याचा राईट हँड असतो आणि तसा राईट हँड आमच्या पंचक्रोशीचे डबल अध्यक्ष असलेले प्रकाश ठाकूर आहेत. त्यांनी सगळं हे कोऑर्डिनेशन जुळून आणलं म्हणून प्रकाश ठाकूर यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आजचं पूर्ण जेवण पूजाताई आणि अशोकदादांकडून मिळालंय, त्याचा आस्वाद घ्यायचंय. थँक्यू सो मच. नक्कीच त्यांचं मनपूर्वक म्हणजे आभार असतील, कारण संपूर्ण जनतेसाठी भोजनाची व्यवस्था, संपूर्ण ग्रामस्थ असतील, क्रीडारसिक आणि आम्ही सर्व जे मान्यवर आपण त्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल पूजाताई, अशोकदादा यांचं मनपूर्वक आभार. पहिलं चेंडू वाईटच्या स्वरूपात होते. 1 धावच्या सहाय्याने धावसंख्या होते 25. आता मात्र 6 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर प्रहार आला तरच विठ्ठलनगर संघ जिंकू शकतोय. इथं मात्र पुन्हा एकदा नो बॉल आणि फ्री हिटची संधी मात्र मिळणार आहे. फलंदाज रुपेश याला. रुपेशच्या बॅटरीत आपण पाहिलं अजूनपर्यंत फक्त 1 चौकार आलेला आहे, परंतु 2 चेंडू निर्धाव म्हणजे 3 चेंडू मध्ये 1 चौकार म्हणजे खराब फलंदाजी म्हणावा लागेल. कारण सामना अटीतटीचा सामना आहे. जिंकला तर आपण आपलं अस्तित्व टिकून ठेवणार आहात, अन्यथा आपल्याला माघारी परतावे लागेल. त्यामुळे मोठे प्रहार येणं गरजेचं आहे. हा जरी आपण सर म्हटलं हा क्रिकेट नव्हे तर एकजुटीचं प्रतीक आहे. पंचकुशीत संपूर्ण ग्रामस्थ, तरुण आणि सर्व महिला एकत्र आल्या आणि एकत्र येऊन निर्माण झाली ती पंचकुशी क्रिकेट संघटना. आणि ती संघटना चालवताना आपण पाहतोय इथं कोणताही भेदभाव ठेवलेला नाही, वाद ठेवला नाही. राजकारण एका बाजूला विसरून गेलं आणि त्यानंतर पुन्हा एकजूट निर्माण झाली. आपण पाहिलं होतं की राजकारणामध्ये थोडंसं तणाव निर्माण झालं होतं पंचकृषीमध्ये, परंतु ते तणाव पुन्हा या संघटनेने तणाव संपूर्ण विसरून लावलेला आहे. हे सर्व मंडळी एकत्र आली आणि एकत्र होऊन पंचकृषी संघटनेच्या माध्यमातून सर्वांनी एकजूट केली आणि एकजुटीचं प्रतीक काय हे संपूर्ण तालुक्यात दाखवून दिलेलं आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि हा मोठा प्रहार येतोय, स्ट्रेट ड्राइव्ह येते, बिग बिग षटकार. षटकाच्या साहाय्याने धावसंख्या होते ती 32. अजूनपर्यंत 27 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू आणि 27 धावा. या चेंडूवर जर मोठा प्रहार आला तर सामन्याला रंगत मात्र निश्चित येणार आहे.
हा चेंडू मात्र या सामन्यातील निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर मोठा सर जर प्रहार आला तर सामन्याला कलाटणी देणारा हा चेंडू असेल. नक्कीच आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो की क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याची किमया अनेक खेळाडूंनी केले. 1985 साली रवी शास्त्री यांनी ते 6 षटकार ठोकले होते. त्यानंतर आपण पाहिलं की 2007च्या विश्वचषकामध्ये युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडवर ते 6 षटकार खेचले होते. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर 2017 मध्ये रवींद्र जडेजा यांनी ते 6 षटकार मारण्याचा पराक्रम केला. आणि शेवटी राहून वाटतं की ऋतुराज गायकवाड यांनी 2022 मध्ये मला वाटतं ते एका षटकात 7 षटकार ठोकण्याचा भीम पराक्रम केला होता. तशी किमया इथं कुठेतरी होईल का असं चिन्ह आणि परिस्थिती तशी तयार झालेली आहे. परंतु या खेळाडूला मात्र तशा प्रकारचा खेळ स्वतःला इम्प्लिमेंट करावा लागेल. एक संधी मिळालेली आहे. नो बॉलच्या चेंडूवर त्यांनी हिट मारलेला आहे. येणाऱ्या चेंडूवर तशाच प्रकारची अपेक्षा त्याच्याकडनं नक्कीच टीम करत असेल. नक्कीच सर. आता मात्र पुन्हा एकदा स्वेअर चेंडू होते. आपण पाहिलं की इंटरनॅशनलचा आपण रेकॉर्ड नक्कीच सांगितलाय की कोणी षटकार मारले तर आपल्या वाशी भागाचा सुद्धा मान आहे. ललित वर्तकला कोण विसरेल ज्याने 6 चेंडूवर 6 मोठे प्रहार केले होते. बादल मात्र दादरच्याला कोण विसरेल. भेंडकलच्या स्पर्धेवर 6 चेंडूमध्ये 6 षटकार खेचले होते. म्हणजे आपले खेळाडू आहेत आणि आपल्या खेळाडूंकडून हे मोठे रेकॉर्ड झालेले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र पुन्हा एकदा प्रहार केलाय परंतु प्रहार कुठेतरी फसलेला आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल आणि 2 धावा इथं मात्र सहजरित्या पूर्ण होतात. 2 धावांच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या झालेली आहे ती 35. अजूनपर्यंत 24 धावांची आवश्यकता आहे. अजूनपर्यंत सामना कुठेही सुटलेला नाही कारण 4 चेंडू आणि 24 धावा. या चेंडू जर मोठा प्रारंभ तर गोलंदाज पुन्हा दडपण येईल. म्हणजे अजूनपर्यंत सामना जिवंत आहे. नक्कीच हा चेंडू अतिशय महत्वाचा असेल या मॅच मधला. खरं जर या मॅचला जिवंत ठेवायचं असेल तर या चेंडूवर षटकार येणं गरजेचं असेल कारण तिथून पुढे थोडंसं मानसिक दडपण या गोलंदाजावर निश्चित येईल. या प्रकारचा चेंडू हा चेंडू कशा पद्धतीने हाताळतो फलंदाज बघा. थोडस दडपणाची सुरुवात तर निश्चित झाली आहे कारण त्याला ठाऊक आहे सुरुवात खराब झाली होती. त्यानंतर नो बॉलला त्या फ्री हिटवर आलेला षटकार आणि पहिल्या प्रिव्हियस चेंडूवर त्याच्या अगोदरचा मारलेला षटकार बरंचसं काही सांगू जातं या फलंदाजावर गोलंदाजांवर आलेलं दडपण. आणि या दडपणातून तो सावरेल का. आता पुन्हा एकदा 4 चेंडू शिल्लक राहिलेत आणि 23 धावांची गरज आहे. नक्कीच आता आपण पाहतोय प्रत्येक चेंडूवर इथं मात्र गोलंदाज कुठेतरी घाबरलेला असं वाटतोय. पुन्हा गोलंदाजी. आता मात्र प्रहार केलाय. नक्कीच पंचांचा इशारा नो बॉलचा येतोय. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न आणि 2 धावा इथं मात्र सहजरित्या पूर्ण करतोय. नो बॉलचा इशारा. 1+2 म्हणजे 3 धावा मिळतात. आता मात्र परत एकदा सोपं समीकरण आलेलं आहे. 4 चेंडू आणि 20 धावा. जिथं 4 चेंडू 24 धावा असताना वाईट टाकला त्याच्यानंतर नो टाकला 2 धावा आल्या आणि पुन्हा समीकरण येतं. कारण आपण पाहतोय क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवर गणित बदलत जातं. समीकरण बदलत जातं. प्रत्येक चेंडूवर आपण सट्टा लावताना पाहतो. इंटरनेटमध्ये सट्ट्याचे सुद्धा आहे की प्रत्येक चेंडूवर नव्हे ते मॅचच्या नंतर जे शेवटचे चेंडू राहतात म्हणजे सामना जेव्हा अटॅटीचा येतो त्यावेळी सट्टा मोठा लावला जातो आणि इथं मात्र ते सट्टा लावला गेला तर नक्कीच सट्टा लावण्याची संधी आहे सर. आपण सुद्धा सट्टा लावू शकता. शरद मात्र इथं बसले आहेत त्यांच्याकडे सट्ट्याची रक्कम देऊ शकता आणि नक्कीच नक्की शरद मात्र यांचं गणित आहे कारण क्रिकेटचा अभ्यास आहे. संपूर्ण वाशिबाग संघटनेचा अभ्यास आहे. 2 चेंडू मध्ये तब्बल 15 धावा इथं जमवल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आपण पाहतोय निर्णायक चेंडू असताना त्या 2 चेंडूवर 15 धावा इथं जमवलेल्या आहेत फलंदाजानं. 4 चेंडू 20 धावा. नक्कीच दडपणाखाली आहे तो गोलंदाज आणि त्याच्या हातून होतात त्या चुका आणि हे चुका करण्यास भाग पडते. एक आकर्षक फलंदाजी. पहिल्या चेंडू पासून आक्रमण केलं. त्यांना माहित होतं की मॅच आपला आवाक्याच्या बाहेर आहे परंतु शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत मी माघार घेणार नाही हे फलंदाजाचं ध्येय. आणि हेच ध्येय मला वाटतं त्याला कामी येतं. तुम्ही पायाला अंतर कापू शकता परंतु विचारानं मात्र आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम हा फलंदाज इथे करतो की काय त्याची त्याने आपल्या फलंदाजी मार्फत दाखवलंय. येणारा हा चेंडू पुन्हा एकदा दबाव वाढवणार असेल गोलंदाजांवर परंतु निश्चितच उत्साह असेल त्या फलंदाजीच्या गटात यावेळी
यावेळेस मात्र तटावलेला चेंडू स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने केवळ एक धाव पूर्ण केली, थोडासा अडथळा आला आउटफील्ड, त्यामुळे दुसरी धाव सुद्धा अगदी मिळू शकते आणि 2 धावांनी जे समीकरण आहे ते अगदी सोपं करतोय. आता चेंडू राहिले शिल्लक 3 आणि धावा मला वाटतं हव्यात पुन्हा एकदा 18 म्हणजे 3 सिक्सरची पुन्हा एकदा वेळ येऊन ठेपली आहे. मॅच अजून माहित नाही प्रेक्षकांना कोण सामना जिंकेल, फक्त क्रिकेटचा विजय होताना दिसतोय कुठेतरी. अगदी दृष्टिक्षेपात आहे 3 चेंडू. पुन्हा एकदा हा फलंदाजाला मात्र गोलंदाजावर दबाव भागण्याचा पार पाडतोय. फलंदाजी खूप चांगली फलंदाजी करतोय. इथं मात्र कोणत्याही प्रकारची माघार घ्यायला तयार नाही फलंदाज. 3 चेंडू 18 धावा, 3 मोठ्या मॅक्झिमम सिक्सरची गरज आहे. होईल का कंप्लीट? येणारा गोलंदाजचा पुढचा चेंडू. यावेळेस मात्र ज्या आशा होत्या त्या आशांना मला तर इथं सुरुंग लागलेला दिसतोय, कारण त्रिफळाचीत झालाय हा फलंदाज आणि आता इक्वेशन सोपं बनून राहिलंय. 2 चेंडू आणि 18 धावा. आता मात्र औपचारिकता बाकी राहिलेली आहे, कारण तो औपचारिकता नाही, कारण पाहतोय गोलंदाजी धार कुठेतरी कमी पडलेली आहे. बऱ्याच चुका मात्र या गोलंदाजाने केल्या होत्या, कारण प्रत्येक चेंडूवर षटकार असताना आपण गोलंदाजी कशा पद्धतीने करायची नियंत्रण हरवलं होतं, पण तो आता मात्र कुठेतरी कमबॅक केलेला आहे. 2 चेंडू आणि 18 धावा. नक्कीच सर्वांची भोजनाची व्यवस्था तिथं झालेली आहे. सर्व क्रीडारसिकांना विनंती आहे की आपण सर्वांना नव्हे तर मोजकेच असे जाऊन भोजनाचा आस्वाद मात्र इथं आपण घ्यायचा आहे. नक्कीच संजय ठाकूर साहेबांना सुद्धा मी विनंती करतोय की यानंतर जो आपला कार्यक्रम असेल सत्काराचा, तो कार्यक्रम आपण उरकून घ्यायचा आहे. हे षटक संपल्यानंतर, हा सामना संपल्यानंतर लगेच घ्यायचा आहे. मान्यवरांना सुद्धा जायचं आहे. नक्कीच चांगली स्पर्धा आपण पाहिली. आता मात्र पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. नक्कीच गोलंदाजांना कुठेतरी शिकायचं आहे की ज्या वेळी मोठा स्कोर असतो, मोठी धावसंख्या असते, त्यावेळी चेंडूचा टप्पा आपण सतत खेळत असतो. 10 स्पर्धा आपण खेळलोय आणि त्यामुळे नक्कीच चेंडूला दिशा कशी द्यायची हे कान मंत्र आपण प्रत्येक वेळी शिकायचं आहे. 2 चेंडू 17 धावा. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता येतोय. उर्वरित शेवटचा चेंडू बाकी आहे आणि विजयाकडे वाटचाल करतोय विठ्ठल नगर संघ. नक्कीच क्वार्टर फायनल मध्ये धडक मारणार आहे विठ्ठल नगर संघ. संघाचं त्या अभिनंदन असेल. पहिला संघ असेल तामचे बंदर. आता मात्र उंच उडलेला झेल आणि इथं मात्र आपण पाहिलं या डबल ओव्हर झालेले आहे. 12 चेंडू इथं मात्र सर फेकले गेलेले आहेत. म्हणजे नक्कीच संधी होती विठ्ठलनगर संघाला, नक्कीच संधी होती, कारण 4 षटकं मिळालेली होती त्यांच्याकडे. जिथं 18 चेंडू 59 धावा ते 24 चेंडू 59 धावांचं त्यांच्या समोर लक्ष होतं. त्यामुळे ती करामत मात्र इथं करायला मिळाली. चांगला सामना आपला